अजित पवार यांनी अद्यापही धनंजय मुंडेंवरच्या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडलेली नाही। पुरावे नसतील तर राजीनामा नको अशी भूमिका घेतल्यानंतर विरोधकांनी अजित पवारांसह भाजपच्या भूमिकेवर देखील बोट ठेवलाय। जर भाजपने केलेल्या सिंचन घोटाळ्याचे पुरावे नव्हते तर अजित पवारांनी राजीनामा का दिला होता असा सवाल अंजली दमानी यांनी विचारलाय। पाहूया। अजित पवार हे हतबल आहेत। अजित दादांचं सुद्धा मला आश्चर्य वाटते की त्यांची ओळख आहे अशी परखटपणाने आपला विषय मांडतात। ज्या अर्थी अजित दादांवर भर मोर्चामध्ये सुरेश धस बोलतात याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण पाठराखण आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असूनही स्वतःभोवती मोठं वलय ठेवण्यात यशस्वी झालेले अजित पवार महायुती सरकारच्या पहिल्या सत्रात मात्र निष्प्रभ झाल्याचं दिसतं। अजित पवारांच्या मंत्र्यांवर आरोप होत आहेत। आरोप करणारे बहुतांश नेते दादांसोबतच्या भाजपचेच आहेत, पण अजित पवार मौन सोडायला तयार नाहीत। नाशिकमध्ये भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही म्हणून त्यांचे समर्थक अजित पवार यांच्यावर नाराज आहेत आणि बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करत नाहीत म्हणून दादांच्या विरोधात तिथेही नाराजी आहे। नाराज भुजबळांचा 7 ते 8 दिवसांमध्ये मार्ग काढू असं म्हणून फडणवीसांनी सांगितलं। यावर भुजबळांचं मंत्रिपद आमच्या पक्षांतर्गत विषय असल्याचं अजित पवार म्हणाले। अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन कायदा सुव्यवस्था या संदर्भात परिस्थिती पाहण्याचं आवाहन भाजपच्या धसांनी केलं। त्यावर धसांचा गृहमंत्री फडणवीसांवर विश्वास नाही का असं उत्तर दादांकडून आलं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून भाजप आमदारांनी अजित पवारांना टार्गेट केलं। त्यावर पुरावे नसताना सुद्धा भाजप आमदारांच्या टीकेवर अजित पवारांनी फडणवीसांकडे नाराजी वर्तवली। यातला योगायोग म्हणजे अजित पवार, भुजबळ, पटेल आणि मुश्रीफ यांच्यासह अनेकांवर भाजपनेच आरोप करून राजीनामे मागितले होते। नंतर अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर त्यापैकी काही आरोपांचे पुरावे नसल्याचं सांगितलं गेलं। त्यामुळे आरोपांशिवाय राजीनामा कसा घेतात यावर अजित पवारांनी आधी भाजपला सवाल करायला हवा असं आव्हान संजय राऊतांनी दिलं। आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं त्यांच्या सरकारनं, तेव्हा अजित पवार बोलले नाहीत यांच्या विरुद्ध पुरावा नाही, नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही। कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत? आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा। अजित पवार हे हतबल आहेत। भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेने त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही। जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही। आरोप कोणी केलेत? सुरेश धस यांनी। सुरेश धस कोणत्या पक्षाचे आहेत? भाजपाचे आहेत। मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे? भाजपाचे आहेत। मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाचे आमदार भाजपचे सुरेश धस यांची खरंच हिंमत आहे का अजितदादांवर भर मोर्चात बोलायची? ज्या अर्थी अजितदादांवर भर मोर्चामध्ये सुरेश धस बोलतात याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण पाठराखण आहे। माझ्यावर पुरावे आता माझ्याजवळ थोडेच आहेत, पोलिसांजवळ आहेत ना। पोलिसांचे पुरावे हाती आल्याच्या नंतर कळलं ना। धनंजय मुंडे अजून देखील राजीनामा जाऊ द्या, त्यांचा राजीनामा द्यायचा का नाही, घ्यायचा का नाही हे अजितदादांच्या हातात आहे, आमच्या काय हातात? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा, मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आहे? पक्ष त्यांचा वेगळा, आमचा वेगळा। एकीकडे सत्तेमध्ये असलेले भाजपचे सुरेश धस विविध आरोप करतायत, दुसरीकडे सत्ताधारी भाजपच धसांनी आरोपांऐवजी सरकारकडे पुरावे द्यावेत म्हणून आवाहन करतायत। त्यामुळे धसांची तुलना मराठा ओबीसी आरक्षण वादातल्या भुजबळांशी होऊ लागली आहे। भुजबळ सत्तेत मंत्री असूनही सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्यांनी जाहीर सभा घेतल्या। त्या सभांना भाजपचे नेते सुद्धा गेले। आता धस सत्तेत असूनही विविध सभांना जात आहेत जिथे भाजप आमदारांची सुद्धा हजेरी आहे। आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी, काय रे महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिला काय रे? अजित दादा
तेरा वादा क्या हुआ रे, काय को इसको अंदर लिया? अरे त्यांना राजीनामा देण्यापेक्षा तुम्हीच हात धरला पाहिजे. अरे चल जा गावाला. सरकार एकीकडे असं म्हणतंय की तपास योग्य रीतीनं सुरू आहे, मात्र दुसरीकडे आरोप होणाऱ्या प्रत्येक मुद्द्यावर बॅकफूटवर जाऊन सरकारला कारवाई सुद्धा करावी लागते. हत्येनंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको करत पोलिसांच्या कारभारावर शंका उपस्थित केली. त्यानंतर गृहमंत्री फडणवीसांनी एका पोलिसाचं निलंबन आणि एसपीच्या बदलीचा आदेश दिला. खंडणी प्रकरणामध्ये वेळीच गुन्हा दाखल न होण्यावर टीका झाली. माहितीनुसार पवनचक्की कंपनीनं दिल्लीवरून दबाव टाकल्यानंतर कराडच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला. कराडला सीआयडी कार्यालयामध्ये सोडणाऱ्या गाडी मालकाची चौकशी झाली का म्हणून आरोप झाले. त्यानंतर 5 दिवसांनी संबंधित गाडी जप्त करण्यात आली. नेमलेल्या एसआयटीमध्ये कराडच्या जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांवरून विरोधकांनी प्रश्न केले. यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. अजित पवार कितीही परखड असले तरी अशा प्रसंगावेळी ते दीर्घकाळ मौन किंवा नॉट रिचेबल राहतात. 2019ला शिखर बँकेप्रकरणी ईडीची नोटीस आल्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल झाले. आरक्षण वादात जेव्हा भुजबळांच्या भूमिकेवरून अजित पवारांना सवाल केले गेले तेव्हाही अजित पवारांनी ठोस भूमिका घेतली नाही. त्याच गोष्टीची पुनरावृत्ती संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून होणाऱ्या आरोपांवेळी होते. आज ज्यावेळी तुम्ही मान्य करताय हा वाल्मिक कराड हा त्यांचा जेवायचा माणूस आहे, तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे. मला आश्चर्य आहे की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांत कसे आहेत? हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडेमध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचं आहे, तर उत्तर एकच येणार आहे. म्हणजे अजित दादांचं सुद्धा मला आश्चर्य वाटते की त्यांची ओळख आहे अशी परखडपणाने आपला विषय मांडतात. आवाज म्हणजे त्यांचा आवाज असा खणखणीत असतो की न्यायाची भूमिका आम्ही द्यायची, तरी म्हणतात की पुरावा दिल्याशिवाय मी त्यांना काढू शकत नाही. ही चुकीचं आहे. बहुतेक अजित पवार हे विसरलेत की सिंचन घोटाळ्यात त्यांनी स्वतःनी सांगितलं होतं की जेव्हा मी आणि विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप केले होते त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता की निष्पक्ष चौकशी व्हावी. मग आज ते धनंजय मुंडेंच्या बाबतीत का म्हणत नाहीयेत या प्रश्नाचं देखील त्यांनी उत्तर द्यावं. पण जनाची नाही मनाची नाही कसलीच लाज नसल्यामुळे आज ते तिथेच मंत्रिपद सोडायला तयार नाहीयेत. आणि आता लोकांनी त्यांना हात धरून खेचून बाहेर काढेपर्यंत हे जर राहिले नाहीत, पदाचा राजीनामा दिला नाहीत तर काढतील एवढं मला नक्कीच वाटतंय. लोक त्यांना बाहेर खेचून काढतील. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण तापण्याच्या आधी पालकमंत्र्यांचा निर्णय तीनही पक्ष सामोपचारानं करू असं म्हणणारे भाजपचे बावनकुळे आता मात्र बीडचा पालकमंत्री पदाचा निर्णय अजित पवारांच्या पक्षाचा असं म्हणतायत. 12 जिल्ह्यात मंत्री नाही आहे, कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार. पण आम्ही आता जसं खाते वाटपाचं आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं. आम्ही सर्व समजदार आहोत. एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलाही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाचे वाटप झालं दिसेल. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये. आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.